नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव निवृत्ती सीताराम आयरे, कंपोस्ट चिकसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. अच्छा, म्हणजे आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आहे आपण. हो. गावाचं नाव चिकसे. चिकसे. पिंपळनेर जवळ. साधारणतः पिंपळनेर पासून किती किलोमीटर येते? इथं 5 किलोमीटर. 5 किलोमीटर बरोबर. 5 आता आपण तुमच्या घराशेजारी हा जो गोठा आहे त्याच्यावरती आलेलो आहे. तुमच्याकडे टोटल 2 गाय आहे बरोबर? बरोबर. तर तुम्ही यांना मिल्क चार्जर वापरताय. हो. तर तुम्ही मिल्क चार्जर का वाळले कसे सुरुवातीला? मिल्क चार्जरचा विषय असा आहे, एकदा म्हणजे दूध कमी जास्त व्हायचं मग मेडिकलवर गेलो होतो. अच्छा. तर एक मुलगा उभा होता, मित्र आहे माझा. हां. तो मला म्हणायचा तुम्ही मिल्क चार्जर वापरलंय का? म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही का? म्हणून नाही. त्यांनी सांगितल्यानंतर मी 1 किलोचा पुडा, तर तो थोडं खाऊ घातलं. 1 पुडा तर मला थोडा रिझल्ट वाटला त्याचा. अच्छा. नंतर मग तसे मी 3-4 किलो खाऊ घातलं, 1-1 किलो. बरं. नंतर मग त्यांनी बकेट आणली ना, बकेट मग परत बकेट आणली. तुम्ही 5 किलो चालू केलं? हां, 5 किलो. अच्छा. मी आतापर्यंत 5 किलोचे 5-6 बकेट झाले. 6 बकेट झाले असं. हो. आता किती दिवस झाले तुम्ही मिल्क चार्जर सातत्याने वापरताय? कमीत कमी 1 वर्ष झाला. 1 वर्ष. हा, याच गाईला. जेव्हा मिल्क चार्जर वापरत नव्हते तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? तेव्हा थोडीशी ती, आता पण थोडीशी मारतेच बा दुसरा याला, म्हणजे हां. दुसऱ्या माणसांना. बरं. बाकी मग आमच्या इथं कोणी लहान मुलगा बी गेला तरी त्याला कोणी काही करणार. परत दुधाचा विषय. आणि दूध पातळ होतं ते घट्ट आणि झालं. ती मारायचा वेळी तो सुद्धा शांत झाला. परत दुधाचं जे पातळपणा होता बरं. तर त्याला थोडंसं म्हणजे साय पण जाडी यायला लागली. हां हां हां. आणि दुसरी गोष्ट तिचं ते म्हणजे मी माझ्याशिवाय कोणाला दूध काढू देत नाही. कोणालाच नव्हते. बरं. फक्त ते एक मित्र तेवढंच दूध. हां, हां. आता कोणाला बी काढू देते. काही टेन्शन नाही. बरं, दूध वाढीचा जर सरासरी विचार केला तर किती लिटर दूध वाढ झाली? तिची 1 ते 1.5 लिटर दूध वाढलं. 1.5 लिटर दूध वाढलं. मागच्या वेतापेक्षा यावं तर चांगलं दूध. मागच्या वेळेला किती होतं दूध? मागच्या वेळेला ती 2, 2.5, 3 लिटर जास्त. 3 लिटर पर्यंत. आता 4, 4.5 पर्यंत. 4.5 पर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलत होते की दूध मेंटेन राहतं. दूध मेंटेन राहतं तिचं. म्हणजे पूर्वी दूध दुधामध्ये कमी हा, जास्त. कमी जास्त म्हणजे समजा आपला शेतीचा व्यवसाय आहे, एखाद वेळेस चारा पाणी थोडासा लेट बी झाला बरं. किंवा एखाद वेळेस पाऊस आला, मग टाइम कोरडा टाकून दिला तर त्याच्यामध्ये बी म्हणजे डायरेक्ट मस्त तफावत व्हायची. म्हणजे आता direct थोडं कधी कमी एवढी आणि कधी तफावत होत जास्त नाही आहे. आता. आता मेंटेन दाखवतो. हा, एवढं म्हणजे होतं हा. शेवटी काच आहे बरोबर, चालू. बरोबर. पण जे डायरेक्ट कमी पूर्वी व्हायचं व्हायचं ते आता होत आता नाही. होत नाही तसं. आता माझ्याकडे 4-5 व्यात असेल तिचं. बरं. तर प्रत्येक वेळेस तिला कॅल्शियम वगैरे मी दवाखाना किंवा डॉक्टर यायचाच. यावेळी डॉक्टर आलाच नाही. किती दिवस झाले असं डॉक्टर आलेच नाही तुमच्याकडे? नाही, डॉक्टर म्हणजे हिला ती जेव्हा म्हणजे व्याल्यानंतर डॉक्टर आणावंच लागायचा किंवा तिचे कॅल्शियम कमी व्हायचे किंवा काय. आता तिला डॉक्टरच आणला नाही. आता केवढं तरी वासरू बघा तुम्ही. आता ते महिना किंवा 1.5 महिन्याचं झालं असेल. 1.5 महिन्याचं पण अजूनपर्यंत डॉक्टर नाही, कॅल्शियम नाही, काहीच नाही. अच्छा अच्छा. हा. म्हणजे डॉक्टरचा खर्च पूर्णपणे तुमचा बंद झाला. हा, तर हिच्या जवळ किती व्यथा झालेले? 5. 5 वेळ. परंतु माझ्याकडे 5 त्याच्या आधी मग मी विकत घेतली दुसरी. हा. त्याच्याकडे किती झालं होतं म्हणजे 3रा व्यातला होता. म्हणजे बऱ्यापैकी वयस्कर आहे. हा, हा. परंतु तुमचा काय एक अनुभव काय तिच्याकडे जर बघितलं तर तुझी त्वचा वगैरे त्याची वाटत नाही ती एवढी म्हातारी असेल. वाटत पण नाही. शेणाबद्दल पूर्वी असं शेण यायचं का? नाही, असं नाही. पातळ शेण आहे. पातळ यायचं. पातळ आहे. एवढं घट्ट शेण नाही, एवढी चकाकी नाही, काचेसारखं चमकतं शेण. आता एकदम चमकते. हो. हे शेण तुम्ही 1 वर्षापासून वापरता. शेण कुठं टाकताय तुम्ही? शेण उकिरड्यावरती. त्या उकिरड्यावरती तुम्हाला काय अनुभव जाणवला का? ते लवकर कुसतं वगैरे? हो. तिचं जे शेण टाकलंय तेवढी जागा लवकर पुसते. लवकर कुसते. गांडूळ वगैरे तयार होतं असं काही जाणवलं का? ते काय मग जाणवलं? शेतात टाकलं मला तरी नाही गांडूळ जाणवलं. गांडूळ येतं. हा. कारण की माझं कमीत कमी आता 7-8 महिन्यापासून उकरडा गोळा केलेला आहे. हा, हा. त्याच्यात गांडूळचं प्रमाण इतकं आहे, भरपूर आहे. भरपूर आहे. हा, भरपूर गांडूळचं प्रमाण वाढलं. पूर्वी नाही असं जाणवायचं पण नाही गांडूळ होतं आणि कुजायचं पण नाही. आता डायरेक्टली कुसते. हो. ते पूर्वी जर शेण बघितलं तर जवळजवळ 1-2 वर्ष कुसतं नाही, कुजतच नव्हतं. एक एकदम असं टाईट राहायचं. टाईटच राहायचं जसं. आता एकदम गांडूळ खात. जर असं ते शेण खत जे जर सुकलेलं तर शेण उचललं ना, जर असं चोळलं ना तो चोळलं जात असं भुगा होतं. चहा पावडर सारखं होतं. हो, डायरेक्ट चहाचीच पावडर. अच्छा, तुम्ही घरी स्वतः टेस्ट करता का दूध? हो. मग तर तुम्हाला चवीमध्ये काय बदल जाणवला का? पूर्वीची मग. चव आणि आताची चव?
चवीमध्ये फरक आहे. काय बदललं नंबर? चवीमध्ये तिचा गुळचटपणा आलाय मस्तपैकी. पूर्वीचं आणि जेव्हा ते म्हणजे पहिल्या दूध वेळेस याच्यासारखं लागायचं, डेअरीचं आणतो बा हा पिशवीचं तसं लागायचं. आता ते फरक पडला. म्हणजे दुधाचं- आणि मागच्या वेळेस पण मी दिलं होतं मिल्क चार्जरचं दूध शेवटी ज्यांना दिलं होतं हा. मी, मग त्यांनी नंतर शेवटी जेव्हा सांगितलं म्हणजे बंद झाली बा बरं. दूध देण्याचं, त्याच्या आत त्यावेळेसच त्यांनी सांगितलं, मी जेव्हा बंद केलं की बा आता गाय आटली बा आता काय देणार नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा बी चालू झालं तेव्हा आता आम्हाला दूध द्या. म्हणजे मागणी वाढली बऱ्यापैकी. म्हणजे ते जेव्हा झालं तिचं खरवस होतं तिचं आलं सुरू होतं ना पहिले 10 दिवस असतात हा 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 ते आधी देऊन सर्वांना देऊन आलो ना, त्यांनी पहिलेच सांगितलं, पहिल्या ज्यांच्याकडे बंद होत्या त्यांनी त्या बंद केल्या की बाबा कधी चालू होईल. मी त्यांना सांगितलं की म्हणजे या तारखेला आपलं दूध चालू म्हणजे होईल. त्यांनी प्री बुकिंग केली थोडक्यात. हा 29 तारखेला. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जर हे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी एक फायदेशीर आहे का? हो अतिशय. 100%. उत्तम आहे. उत्तम म्हणजे बाकीचं जे आपण समजा बा काही कमी झालं तर कॅल्शियम खाऊ हा घाल हा हा किंवा दुसरं दूध चारा खात आपलं नाही. काय म्हणतात मिनरल मिक्सर खाऊ मिनरल घाल. मिक्सर. त्याचा विषयच नाही जर खाऊ घाल. बरेच शेतकरी मित्र मिल्क चार्जरची तुलना मिनरल मिक्सर सोबत नाही, करतात. काहीच. त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगता? याचा आणि त्याचा काय त्याच्यात काय आहे ते आपल्याला बी माहित नाही, पण ते काय आहे तो विषयच नाही का मिनरल मिक्सर नाही का कॅल्शियम नाही का काय सर्व त्याच्यामध्ये आहे समजा. सर्व येते त्याच्यामध्ये, बरोबर? म्हणजे हे एक पूर्णपणे त्याच्या पचनक्रियेवरती त्याच्यानंतर पचनक्रिया असेल पोषण असेल याच्यावरती पूर्णपणे काम करतं सर्वच काम करतं. पण ते विषय कसा असतो, हा आता मी जेव्हा हे सुरुवातीला 1 किलोचा पुडा आणला तेव्हा खाऊ कवलत झालं, थोडासा मला रिझल्ट झाला, पण आपण चिकाटीने त्या विषयावर जर लक्ष दिलं तर बरोबर आहे, समजतं बरोबर. पहिल्या सुरुवातीला. आणि काही लोकांना म्हणतो 1 किलो मध्ये काही नाही रिझल्ट येत आणि काही येत नाही सुरुवातीला. त्याला कमीत पण कमी 8 ते 5 10 किलो दिवस तरी कधी गेलं येत नाही. पाहिजे. तुम्हाला याच्या पुढे आणखी एक सांगतो, तुम्हाला जर 100% मिल्क चार्जरचे रिझल्ट जर बघायचे असतील तर कमीत कमी 90 दिवसाची सायकल असते. हा 90 दिवस तुम्ही एक जनावराला कम्प्लिटली मिल्क चार्जर द्यायला पाहिजे, बरोबर. तरच तुमची जी ओरिजिनल मिल्क चार्जरचे रिझल्ट ते तुम्हाला जाणवते. 90 दिवसानंतर 90 दिवस. आणि तुम्हाला जर म्हणजे एक ॲव्हरेज रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही 5 किलो पर्यंत एका जनावराला देऊ शकता. धन्यवाद सर. धन्यवाद.